गुड मॉर्निंग. आवाज येतो का माझा? हॅलो, आवाज येतो का? तर ओके. बघा, फर्स्ट टॉपिक बेसिक्स आपण ऑडिटचे कंप्लीट केलेले आहेत. जे ऑडिट म्हणजे काय, म्हणजे सुरुवात आपण फायनान्शियल स्टेटमेंट पासून केली. फायनान्शियल स्टेटमेंट कशाला म्हणतो आपण आणि ते कोण यूज करत असतं आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या बेनिफिटसाठी प्रत्येक व्यक्ती जे आहे ते फायनान्शियल स्टेटमेंट यूज करत असते, हे बघितलं आपण. त्याच्यानंतर आपण बघितलं ऑडिट म्हणजे काय हे बघितलं. ऑडिट म्हणजे आपण बघितलं की एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट, सिम्पली आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ऑडिटचे काही ऑब्जेक्टिव्ह बघितले आपण. त्याच्यामध्ये दोन भाग केले होते आपण. एक होता प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह, जो की फक्त ऑडिटचा ऑडिटर जो आहे तो फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे ज्याला आपण आर्थिक पत्रके म्हणतो मराठीमध्ये, तर त्याच्यावरती त्याचं स्वतःचं मत प्रदर्शित, ज्याला एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट्स असं म्हटलं होतं आपण. आणि सेकंड जे आहे ते होतं की डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड्स अँड एरर्स. आणि एरर्स मध्ये आपण वेगवेगळ्या टाईप्सचे एरर्स बघितले. एरर्स ऑफ प्रिन्सिपल्स असतील, किंवा एरर्स ऑफ कमिशन असतील, एरर्स ऑफ ओमिशन असतील, एरर्स ऑफ डुप्लिकेशन असतील. फ्रॉड मध्ये बघितले आपण मॅनिप्युलेशन ऑफ कॅश, मॅनिप्युलेशन ऑफ गुड्स, किंवा काय म्हणतो आपण एम्बझलमेंट ऑफ कॅश, एम्बझलमेंट ऑफ गुड्स. त्याच्यासोबत आपण बघितलं की मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट्स. ओके. अकाउंट्स मध्ये मॅनिप्युलेशन करून कसा फ्रॉड केला जातो. जनरली मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट्स हा मॅनेजमेंट फ्रॉड आहे. मॅनेजमेंट लेवलला तो केला जात असतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की विंडो ड्रेसिंग आणि सिक्रेट रिझर्व कसा क्रिएट केला जातो. त्याच्यासोबत आपण ऑडिटचे काही प्रिन्सिपल्स बघितले होते. आपण बघितलं त्याच्यामध्ये की ऑडिटचा प्लॅन केला पाहिजे. ऑडिटर हा इंडिपेंडंट असला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर कोणाचं बर्डन असता कामा नये. दुसऱ्यांनी केलेलं जे काम आहे, वर्क डन बाय अदर्स, ऑडिटर इज रेस्पॉन्सिबल फॉर वर्क डन बाय अदर्स. अदर्स म्हणजे कोण? ऑडिट स्टाफ. त्याचा जो ऑडिट स्टाफ आहे त्यांनी केलेल्या कामाला सुद्धा तो रेस्पॉन्सिबल असतो. त्याच्यासोबत आपण बघितलं की ऑडिट वर्किंग पेपर्स त्याला मेंटेन करावे लागत असतात. ऑडिट वर्किंग पेपर्स, जे मी तुम्हाला सांगितलं की त्याला जे जे काही प्रॉब्लेम्स क्युरीज सापडतील ते त्याच्यामध्ये नोट डाऊन, त्याला जे काय डाऊट्स असतील ते त्याच्यामध्ये नोट डाऊन करत असतो. त्याला आपण ऑडिट वर्किंग पेपर्स म्हणतो. त्याच्यावरती मिळालेलं एक्सप्लेनेशन जे असेल रेस्पॉन्सिबल अथॉरिटीकडून, ते सुद्धा त्याच्यामध्ये तो नोट डाऊन करत असतो. आणि ऑन द बेसिस ऑफ धिस ऑडिट वर्किंग पेपर्स, ऑडिटर प्रिपेअर्स हिज ऑडिट रिपोर्ट अँड सबमिट टू द शेअर होल्डर्स. आणि मग हे जे ऑडिट वर्किंग पेपर्स आहे त्याच्या बेसिसवरती तो ऑडिट रिपोर्ट जो आहे तो प्रिपेअर करत असतो. हा पार्ट आपण बघितलेला आहे. त्याच्यासोबत मग काही कन्सेप्ट आपण बघितलंय की मटेरियलिटी कन्सेप्ट आहे, जो इम्पॉर्टंट आयटम असतो आपण बघितलं, जो रीडर्सच्या डिसिजन वरती इफेक्ट करत असतो. आणि तो कसा डिसाइड केला जातो, तर ते ऑडिटरचं प्रोफेशनल जजमेंट जे आहे त्याच्यावरती ऑडिटर डिसाइड करतो की कोणता मटेरियल आयटम असेल, म्हणजे कोणता इम्पॉर्टंट आयटम असेल. आणि मटेरियल आयटम शुड बी डिस्क्लोज सेपरेटली इन फायनान्शियल स्टेटमेंट. ट्रू अँड फेअर व्ह्यू बघितलं आपण. ट्रू अँड फेअर व्ह्यू. आणि त्याच्यासोबत आपण काही टाइप्स बघितले ऑडिटचे. आणि मग डिफरन्सेस बघितले, ऑडिट अकाउंटिंग, ऑडिट इन्व्हेस्टिगेशन. तर हा आपला फर्स्ट टॉपिक जो बेसिक टाईपचा होता. आता आपण नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला सेकंड टॉपिक, तो आहे ऑडिट प्लॅन. तसं ओव्हरऑल आपण ऑडिट प्रिन्सिपल मध्ये बघितलं की ऑडिट प्लॅन जो आहे तो नेसेसरी आहे. आणि ऑडिट प्लॅन करत असताना ऑडिटर जो आहे तो ऑडिटर काय करतो, तर बिझनेसची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि त्याच्या बेसिसवरती त्याचा प्लॅन जो आहे तो प्लॅन बनवत असतो. आणि ऑडिट प्लॅन जो आहे त्याच्या बेसिसवरती का बिझनेस, मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक बिझनेस जो आहे त्याचा ऑडिट प्रोसेसेस सेम फॉलो नाही होत आहेत. कारण सांगितलं मी तुम्हाला, कंपनीचं ऑडिट वेगळं असेल, बँकेचं ऑडिट वेगळं असेल, इन्शुरन्स कंपनीचं ऑडिट वेगळं असेल, ट्रस्टचं ऑडिट वेगळं असणार आहे, म्हणजे कॉलेजचं ऑडिट वेगळं असणार. प्रत्येक ठिकाणी ऑडिट प्रोसेसेस तुम्हाला वेगवेगळ्या फॉलो कराव्या लागत असतात, लक्षात घ्या. ओके. तर मग आपण बघू ऑडिट प्लॅनिंग म्हणजे काय आहे. बघा, ऑडिट प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स
developing an overall plan for the expected scope and conduct of the audit, and developing an audit program showing the nature, timing and extent of audit procedures. जे ऑडिट प्रोग्राम काय आहे, हा ओव्हरऑल ऑडिट प्लान आहे. लक्षात घ्या, ओव्हरऑल म्हणजे तुमचा जो स्कोप आहे ऑडिटचा काय आहे त्याच्यावर हा डिपेंड आहे, ते कोणत्या टाईपचं ऑडिट आहे त्याच्यावरती, आणि मग त्याच्यावरून तुम्ही ऑडिट प्रोग्राम बनवणार आहात. आणि ऑडिट प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये एखादी ऑडिट प्रोसेस तुम्हाला जर फॉलो करायची असेल तर त्याच्यामध्ये काय टायमिंग तुम्हाला रिक्वायर्ड आहे, त्याचं नेचर काय आहे, आणि कोणत्या ऑडिट प्रोसिजर्स तुम्ही त्याला फॉलो करणार आहात, हे सगळं ओव्हरऑल मेन्शन केलेलं असतं. द ऑडिटर शुड प्लॅन his work to enable him to conduct an effective audit in an efficient and timely manner. बघा, जनरली आपण म्हणत असतो की अभ्यासाचा सुद्धा आपला प्लॅन पाहिजे. लक्षात घ्या, वेळेत आपल्याला अभ्यास कंप्लीट करायचा असेल आणि चांगले मार्क्स मिळवायचे असतील तरी आपल्याला प्लान करावा लागत असतो. तो ऑडिटर क्या करेगा, ऑडिटर भी अपना काम जो है इन टाइम कंप्लीट करने के लिए, अपना काम अच्छी तरह से करने के लिए, अपना काम इफेक्टिव करने के लिए, इफिशियंटली करने के लिए, इन टाइम करने के लिए ऑडिट प्लान रिक्वायर्ड है ऑडिटर को. तो देखिए, प्लान जो है, प्लान कैसे बनाता है, प्लान शुड बी मेड बाय अक्वायरिंग नॉलेज ऑफ द क्लायंट्स अकाउंटिंग सिस्टम. यापूर्वी आपण डिस्कस केलं होतं प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिट मध्ये. कारण प्लान करायच्या अगोदर आपल्याला ते काय आहे माहित पाहिजे, बरोबर ना. आपल्याला विषय कोणते आहेत माहित पाहिजे, त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे हे माहित पाहिजे, तरच आपण प्लान करणार आहोत. मला अजून SY BCom ला विषय किती आहेत हेच माहित नाही तर मी प्लान काय करणार आहे, किंवा त्या विषयामध्ये कोणकोणता सिलेबस दिलेला आहे तोच मला माहित नाही, मग त्याच्यात अवघड कोणता आहे, सोपा कोणता आहे, कोणाला किती वेळ द्यावा लागेल हेच मला माहित नाहीये, मी प्लान करू शकणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून तसंच सेम आहे की प्रत्येक कंपनी जी आहे, प्रत्येक ऑर्गनायझेशन जे आहे, प्रत्येक बँक जी आहे, तिच्यामध्ये प्रोसेसेस वेगवेगळे असतात. लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये अकाउंटिंग प्रोसेस जी आहे किंवा इंटरनल कंट्रोल सिस्टम जी आहे ती दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बघायला मिळेल. किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मेंटेन केलेले असतील, दुसऱ्या कंपनीमध्ये वेगळ्या, एका बँकेत वेगळे असतील, दुसऱ्या बँकेत वेगळ्या पद्धतीने मेंटेन केलेले असू शकतात. त्यामुळं ऑडिट प्लान करताना ऑडिटर जो है उसको क्या करना है, बाय एक्वायरिंग नॉलेज ऑफ द क्लाइंट्स अकाउंटिंग सिस्टम. उसकी अकाउंटिंग सिस्टम क्या है ये पहले आपको पहचानना है. उसके बाद पॉलिसीज वो कौन से फॉलो करता है, अकाउंटिंग पॉलिसीज, एंड इंटरनल कंट्रोल सिस्टम. इंटरनल कंट्रोल सिस्टम वहां पे है या नहीं है. ऑडिट प्लान करत असताना बघा, अकाउंटिंग सिस्टम, कॅश सिस्टम, मर्कंटाईल सिस्टम ह्या मेजर दोन आपल्या अकाउंटिंग सिस्टम आहेत. पॉलिसीज ज्या आहेत, अकाउंटिंग पॉलिसीज, जसं आपण यापूर्वी बऱ्याचदा बघितलेलं आहे, डेप्रिशिएशन असेल, तुमचं चार्ज करायची पॉलिसी असेल, स्टॉक व्हॅल्युएशनची पॉलिसी असेल, किंवा असेटचं व्हॅल्युएशन तुम्ही करत असता त्याची पॉलिसी असेल, तर याला आपण अकाउंटिंग पॉलिसीज म्हणत असतो. लक्षात घ्या. तर ह्या पॉलिसीजचं नॉलेज घ्यायचं आहे आपल्याला, की त्या कंपनीमध्ये, ज्या कंपनीमध्ये आपण ऑडिटसाठी जाणार आहोत तिथं काय पॉलिसीज आहेत, कौन सी पॉलिसीज वहां पे डेप्रिशिएशन के लिए फॉलो किए जाते हैं, स्टॉक वैल्यूएशन के लिए वहां पे कौन सी पॉलिसी जो है वो फॉलो किए जाते हैं, या इंटरनल कंट्रोल सिस्टम वहां पे कैसी है, एक्चुअल में डेवलप की हुई है या नहीं की है, इंटरनल कंट्रोल प्रत्यक्षात आहे की नहीं, अगर है तो जैसे डेवलप की है वैसे एक्चुअल में वर्क करती है या नहीं करती है, पूरी इंफॉर्मेशन जो है वो आपको ऑडिट प्लान करने से पहले ऑडिटर को निकालनी पड़ती है. ये इंफॉर्मेशन जो है वो उसको एक्वायर करनी पड़ती है बाय इव्हॅल्युएटिंग इंटरनल कंट्रोल सिस्टम. जैसे मैंने बताया की आता मी सांगितलं की इंटरनल कंट्रोल सिस्टम आहे का, तर आहे, पण प्रत्यक्षात ती तशी वर्क करते का हे इव्हॅल्युएट करायचं आहे तुम्हाला. ये इव्हॅल्युएट करके फिर आप डिसाइड करेंगे जहां पे इंटरनल कंट्रोल, वहां पे अगर एक्चुअल में जैसे डेवलप की है वैसे ही वर्क करती है, वैसे ही इम्प्लीमेंट होती है, तो हम कह सकते हैं कि इंटरनल कंट्रोल सिस्टम इज अ स्ट्रॉन्ग. और वैसे वर्क नहीं करती है, देन वी कैन से दैट द इंटरनल कंट्रोल सिस्टम इज नॉट प्रॉपरली वर्किंग, और इंटरनल कंट्रोल सिस्टम इज वीक. सो वी नीड टू फोकस ऑन 100% चेकिंग. ओके, तो 100% चेकिंग वरती आपल्याला शक्यतो भर द्यावा लागेल. जहाँ पे इम्पोर्टेंट एस्पेक्ट्स है वहां पे आपको क्या करना है, इंटरनल कंट्रोल सिस्टम अगर वीक है तो 100% चेकिंग वहां पे करनी पड़ती है. तो सिंपली बघा, त्याला इंटरनल कंट्रोल सिस्टम जे आहे त्याचं इव्हॅल्युएशन करायचं, म्हणजे एक्झामाइन करायचं आहे प्रत्यक्षात आपल्याला, की प्रत्यक्षात ती कशी काम करते. ओके, ती जर चांगली काम करत असेल, स्ट्रॉंग असेल इंटरनल कंट्रोल सिस्टम, तर तिथं चुका व्हायची किंवा फ्रॉड व्हायची शक्यता कमी असते. लक्षात घ्या.
आपण इंटरनल कंट्रोल सिस्टम जर वीक असेल, म्हणजे ती जशी तुम्ही डेव्हलप केली तशी प्रॉपरली वर्क करत नाही, ती म्हणजे प्रत्यक्षात तशी इम्प्लिमेंट झालेली नाहीये, तर त्या ठिकाणी चुका किंवा फ्रॉड व्हायचे चान्सेस जास्त असतात, लक्षात घ्या. आणि मग तशी जर त्याला आपण म्हणतो वीक इंटरनल कंट्रोल सिस्टम, आणि मग वीक इंटरनल कंट्रोल सिस्टम असेल तर ऑडिटरनी शक्यतो तिथं टेस्ट सेट फॉलो नाही केलं पाहिजे, लक्षात घ्या. हे सिंपल आहे. म्हणून ज्यावेळेला आपण प्लान करणार आहोत त्यावेळेला इंटरनल कंट्रोल सिस्टम का इवैल्यूएशन जो है वो इम्पोर्टेंट पार्ट है. प्रीवियस एक्सपीरियंस विद क्लाइंट, अगर इसके पहले आपने ऑडिट उसका किया है तो उसका एक्सपीरियंस कहाँ कैसे था आपका क्लाइंट के साथ. आपको लगता है, क्योंकि मुझे लगता है मैंने XYZ कंपनी का ऑडिट किया है तो वहाँ पे रिकॉर्ड अच्छी तरह से मेंटेन किया जाता है, वहाँ पे स्टाफ कोऑपरेटिव है, वहाँ पे रिकॉर्ड जो है अप टू डेट मेंटेन करते हैं, या वहाँ पे रेकॉर्ड जो है अप टू डेट मेंटेन नहीं किया जाता है, वहाँ पे प्रॉपरली डॉक्युमेंटेशन नाही होता है. काहीतरी एक्सपिरियन्स असणार आहे, लक्षात घ्या. मी गेल्या वर्षी जर एखाद्या कंपनीचं ऑडिट केलं असेल तर मला त्या कंपनीचा काहीतरी एक्सपिरियन्स आलेला असेल. प्रॉपरली तिथं डॉक्युमेंटेशन होतं, प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे आहे त्याचं व्यवस्थित रेकॉर्डिंग केलेलं आहे, इन टाइम रेकॉर्ड केलेलं आहे, किंवा 4 महिन्याचं एकाच वेळी तुम्ही रेकॉर्डिंग करत असाल तर डॉक्युमेंट इकडं तिकडं झालेले असतात, डेट इकडं तिकडे झालेले असतात, लक्षात घ्या. असं होऊ शकतं. सो प्रीवियस एक्सपीरियंस विद क्लाइंट जो है, मतलब इसके पहले अगर आपने ऑडिट किया हुआ है उस क्लाइंट का, तो उसका एक्सपीरियंस आपको यहाँ पे कंसिडर करना है जब आप ऑडिट प्लान करेंगे. तो अच्छा एक्सपीरियंस, बुरा एक्सपीरियंस, जैसे मैंने बताया. अच्छा मतलब क्या रहेगा आपका, उस इन टाइम आप वहाँ पे बुक्स ऑफ अकाउंटिंग रिकॉर्ड होता है, बुक्स ऑफ अकाउंट्स में अच्छी तरह से उसका फाइलिंग हुआ है, पूरी अच्छी तरह से उसका डॉक्यूमेंटेशन है, रिकॉर्ड जो है अप टू डेट वहाँ पे मेंटेन किया है. इससे हम कह सकते हैं कि अच्छा एक्सपीरियंस है उस क्लाइंट का आपको. या स्टाफ जो है वो कोऑपरेटिव है, मतलब आप जो जो क्यूरीज निकालेंगे उस पर अच्छी तरह से वो एक्सप्लेनेशन देते हैं स्टाफ में. तर याला म्हणतो आपण चांगला एक्सपिरियन्स आपल्याला त्या क्लायंटचा आलेला आहे. पण बॅड एक्सपिरियन्स कहाँ पे कहेंगे आप, तुमचं रेकॉर्डच प्रॉपर मेंटेन केलेलं नाहीये, एंट्रीज व्यवस्थित केलेल्या नाहीये, डेटला एंट्रीज नाही आहेत, किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस तुम्ही कसेही लावलेले आहेत, फायलिंग व्यवस्थित केलेलं नाहीये, बुक्स ऑफ अकाउंट तुम्ही अप टू डेट मेंटेन केलेलं नाहीये, त्याला म्हणतो आपण बॅड एक्सपिरियन्स. तर मग हा एक्सपिरियन्स जर तुम्ही पूर्वी ऑडिट केलं असेल तर तुमचा कसा आहे हे तुम्ही इथं कन्सिडर करणार आहात, लक्षात घ्या. डिटरमाइनिंग अँड प्रोग्रामिंग द नेचर, टायमिंग अँड एक्सटेंट ऑफ द ऑडिट प्रोसिजर्स टू बी परफॉर्म्ड. बघा, तुमच्या ऑडिटचं नेचर काय आहे, त्याला दिला जाणारा वेळ किती आहे, त्याच्यावरती तुम्हाला ऑडिट प्रोसिजर्स कोणत्या परफॉर्म करायच्या आहेत, या गोष्टी सुद्धा विचारात घेतल्या जातात. आता बघा, यहाँ पे आप कह सकते हैं इंटरनल ऑडिट है, तो इंटरनल ऑडिट अगर है तो उसके लिए टाइम कितना है आपके पास, है एक्सटर्नल ऑडिट है तो उसके लिए टाइम कितना है आपके पास. फॉर एग्जाम्पल, बैंक ऑडिट है, एक्सटर्नल ऑडिट है, स्टॅच्युटरी ऑडिट है. एक्सटर्नल म्हणजे सिंपली अपन स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतो, लक्षात घ्या. तो स्टॅच्युटरी ऑडिट है. स्टैट्यूटरी का मतलब क्या होता है कि कंपलसरी ऑडिट जो होता है, स्पेसिफिक एक्ट आपको जो एप्लीकेबल है उस एक्ट में कंपलसरी ऑडिट जिसका बताया होता है उसे हम स्टॅच्युटरी ऑडिट कहते हैं. म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये किंवा आरबीआयनं सांगितलेलं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, की प्रत्येक नॅशनल बँकचं ऑडिट जे आहे ते कंपल्सरी झालं पाहिजे वर्ष संपल्यानंतर, त्याला म्हणतो आपण स्टॅच्युटरी ऑडिट. ओके. मग हे स्टॅच्युटरी ऑडिट जे आहे, किंवा कंपनीज ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक पब्लिक कंपनी जे आहे तिचं ऑडिट कंपल्सरी झालं पाहिजे, मग त्या नियमानुसार जे आपण ऑडिट करतो त्याला आपण स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतो. तो देखिए, एग्जाम्पल के तौर पे हम लेते हैं कि बैंक ऑडिट आपको करना है. बैंक ऑडिट 31 मार्च को ईयर एंड होता है. 31 मार्च के बाद आपको पता है कि 2-3 दिन के लिए बैंक जो है वो क्लोज होती है. क्यों क्लोज होती है? क्लोज होती है मतलब रेगुलर ट्रांजैक्शन वो नहीं करती है. क्यों नहीं करती है? क्योंकि उसको अकाउंट्स क्लोज करने होते हैं, एडजस्टमेंट एंट्री जो होती है वो कंप्लीट करनी होती है, क्योंकि उसके बाद 5-10 दिन में उसका ऑडिट होने वाला होता है, स्टॅच्युटरी ऑडिट. लक्षात घ्या, एप्रिलच्या फर्स्ट वीक सेकंड वीक मध्ये नॅशनल बँकांचं ऑडिट कंप्लीट होत असतं. तो देखिए, 31 मार्च को आपका ईयर कंप्लीट हुआ और फर्स्ट वीक या सेकेंड वीक में आपका ऑडिट होने वाला है. तो ऑडिटर को जो रिपोर्ट सबमिट करना है उसके बाद 10-15 दिन में उसको रिपोर्ट सबमिट करना होता है. तो आपको मिलने वाला टाइम कितना है? सपोज आप, मैं एज अ ऑडिटर एक्स, मैं ऑडिटर हूँ, मैं XYZ बैंक का ऑडिट कर रहा हूँ. सॉरी, माझं नाव आहे समजा ए, आणि मी XYZ कंपनीचं बँकेचं ऑडिट करतोय, आणि माझ्याकडे 3 ब्रँचेस आहेत. म्हणजे समजा मी बँक ऑफ महाराष्ट्राचं ऑडिट करतोय, तर माझ्याकडे 3 ब्रँचेस आलेले आहेत. एक श्रीवर्धनची आहे, एक पनवेलची आहे, आणि एक पुण्याची ब्रँच आहे, लक्षात घ्या.
3 ब्रँचेस माझ्याकडे आहेत. मला वेळ फक्त 15 दिवस आहे. 15 दिवसांमध्ये 3 ब्रँचेसचं मला ऑडिट करायचं आहे. रिपोर्ट सबमिट करायचा आहे. आर-बी-आयला सबमिट करायचं आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या मेन ब्रँचला सबमिट करायचं आहे. रिपोर्ट जिथं म्हणजे ज्यांनी आपल्याला अपॉइंट केलेलं असते त्यांना आपण रिपोर्ट देत असतो. लक्षात घ्या, आपण बघितलेलं आहे रिपोर्टिंग शेवटचं प्रिन्सिपल होतं आपलं. तो देखिए यहाँ पे आपको टाइम कितना मिलने वाला है, 10 दिन, 15 दिन। तो 15 दिन में 3 ब्रांचेस आपको अगर करने हैं तो टाइम आपको देखिए कितना, 5 दिन एक ब्रांच को, उसमें ट्रैवलिंग आ गया आपका। श्रीवर्धन से आप पनवेल जाएंगे, पनवेल से पुणे जाएंगे, तो ये ट्रैवलिंग का टाइम रहेगा उसमें। तो आपको एक्चुअल में वर्क करने के लिए कितना टाइम मिलेगा, तो आप कौन से ऑडिट प्रोसिजर्स वहां पे फॉलो कर सकते हैं, या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो ऑडिट प्लान करताना आपल्याला करावा लागत असतो. लक्षात घ्या, डिटरमाइनिंग and programming the nature, timing and extent of the audit procedures to be performed. Okay, so by considering all these things, auditor should plan his audit plan. Okay, तो देखिए यहाँ पे हमने देखा, फर्स्ट देखिए हाउ ऑडिटर शुड प्लान हिज ऑडिट प्लान by acquiring knowledge of the client's accounting system, policies and internal control system. For acquiring client's knowledge of the business or client's accounting system, which are the various sources which are indicated here. See, sources of obtaining information. There are internal reports, external reports, visit to client's office and discussion with client. इंटरनल रिपोर्ट्स में इंक्लूड होता है एन्युअल रिपोर्ट्स. प्रत्येक वर्षी रिपोर्ट्स जे आहेत एन्युअल रिपोर्ट, ते प्रत्येक कंपनी असेल, प्रत्येक बँक असेल, वर्षाच्या शेवटी अहवाल, एन्युअल रिपोर्ट्स ज्याला म्हणतो आपण वार्षिक अहवाल. तुम्ही आता बघा मार्च नंतर प्रत्येकाच्या घरी समजा आपण एखाद्या बँकेचे, कोऑपरेटिव्हचे किंवा पतसंस्थेचे तुमच्या घरी जर मेंबर असतील तर ते अहवाल तुम्हाला आलेले असतात. लक्षात घ्या, एखाद्या पतसंस्थेच्या गावातले तुम्ही मेंबर असाल तर ॲन्युअल रिपोर्ट जो आहे, ज्याला आपण वार्षिक अहवाल म्हणतो, तो तुम्हाला तुमच्या घरी कुठेतरी पडलेला तुम्हाला दिसेल. त्याला म्हणतो अपन एनुअल रिपोर्ट्स. तो एनुअल रिपोर्ट्स में क्या होता है, देखिए एनुअल रिपोर्ट्स में पूरी इंफॉर्मेशन होती है, पूरे साल में कंपनी जो है उसने क्या किया हुआ है, उसमें शेयर कैपिटल जो है उसका कितना था, कितना इंक्रीज हुआ, कितना डिक्रीज हुआ, क्या चेंज हुआ, या डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या मैनेजमेंट ने कौन से मेजर डिसीजंस वहां पे लिए, इसका पूरा इंफॉर्मेशन जो है वहां पे होता है. इसके साथ ऑडिटर्स का रिपोर्ट होता है. ऑडिटर्स का रिपोर्ट वहां पे होता है. एकच पेज असतं, लक्षात घ्या, ऑडिट रिपोर्टचं. उसे हम ऑडिट रिपोर्ट कहते हैं. कि जैसे मैंने बताया कि आप ओपिनियन एक्सप्रेस करते हैं फाइनेंशियल स्टेटमेंट वरती, और ये जो आपने ओपिनियन एक्सप्रेस किया है उसका एक पेज जो होता है, बघा तुम्ही वार्षिक अहवाल जर असेल कोणाकडे तर तुम्ही ते बघू शकता की लेखा परीक्षकांचा अहवाल म्हणून एक पेज असतं त्याच्यामध्ये. तर तो अहवाल, त्याला आपण ऑडिट रिपोर्ट म्हणतो. लक्षात घ्या, तो ऑडिट सर्टिफिकेट जो है वो एनुअल रिपोर्ट में मेंशन किया होता है. और उसके बाद ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बैलेंस शीट जो है वो वहां पे होती है ऑडिटेड. आणि मग वेगवेगळे रेशोज, आता ते कंपनी वाईज प्रत्येक रिपोर्ट थोडा चेंज होतो. लक्षात घ्या, तर ते त्याच्यामध्ये मेंशन केलेलं असतं. तो प्लानिंग के लिए जब आप इंफॉर्मेशन कलेक्ट करेंगे एखाद कंपनी की, एखाद बैंक की, तो पहले आप देखेंगे इंटरनल रिपोर्ट्स, उसमें एनुअल रिपोर्ट्स देखेंगे जिसमें हर साल के रिजल्ट्स आपके रहेंगे. क्या चेंजेस हुए हैं, क्या मेजर डिसीजंस हुए हैं, ये उस रिपोर्ट में मेंशन किया होता है. तो ऑडिटर क्या करेगा, उसके एनुअल रिपोर्ट्स यूज करेगा. मिनट्स ऑफ मीटिंग, तो देखिए मीटिंग्स जनरली दो टाइप्स के होते हैं. एक तो शेयर होल्डर्स की मीटिंग होती है, दूसरी है बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की मीटिंग. त्या दोघांचे ॲन्युअल मीटिंगचे मीटिंगचे मिनट्स जे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय डिसिजन झाले हे आपण त्याला म्हणतो मिनट्स. ते आपण लिहिलेलं असतं. लक्षात घ्या की कोणता ठराव आला आणि काय त्याच्यावरती सगळ्यांनी मत प्रदर्शित केला आणि तो ठराव जो रिझोल्यूशन पास हुआ या नहीं हुआ, तो ये वहां पे मेंशन होता है. तो उस मिनट्स के, मीटिंग के मिनट्स जो है वो ऑडिटर देखेगा, दोनों देखेगा. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की जो मीटिंग होती है उसके मिनट्स देखेगा, शेयर होल्डर्स के मीटिंग में क्या क्या हुआ है ये देखेगा. तो मेजर डिसीजंस कंपनी में क्या हुए हैं, क्या प्लान हुआ है, इससे ऑडिटर को इंफॉर्मेशन मिलेगी. इंटरनल ऑडिट रिपोर्ट जो है ये भी इंफॉर्मेशन प्रोवाइड करेगा ऑडिटर को कि इंटरनल ऑडिट ने क्या मेजर फाइंड आउट किया है. उसके ऑडिट रिपोर्ट में वो मेंशन करेगा. इंटरनल ऑडिट रिपोर्ट मतलब क्या होता है, इंटरनल ऑडिटर कौन होता है,
जो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने अपॉइंट किया होता है, मैनेजमेंट ने अपॉइंट किया हुआ होता है, उसे हम कहते हैं इंटरनल ऑडिटर. तो इंटरनल ऑडिटर जो है वो भी अपना रिपोर्ट जो है वो सबमिट करता आहे आणि त्यांनी मग काय त्याच्यामध्ये फाइंड आउट्स आहेत ते त्याच्यामध्ये लिहिलेले असतील. लक्षात घ्या. तर इंटरनल ऑडिट रिपोर्टमध्ये काही मेजर दाखवलेलं आहे का हे ऑडिटरला बघावं लागतं. काही क्युरीज किंवा त्याला असं वाटतं का काही फ्रॉड्स किंवा काय इथं असायची शक्यता आहे, असं काय त्याने मेन्शन केलेलं आहे का, हे ऑडिटर बघत असतो. आणि म्हणून मग रेफरन्ससाठी इंटरनल ऑडिट रिपोर्ट जो आहे तो ऑडिटर म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिटर जो आहे किंवा फायनल ऑडिटर जो आहे तो बघत असतो. त्याच्या बेसिसवरती तो त्याचा प्लान करणार आहे. लक्षात घ्या. लास्ट ईयर्स वर्किंग पेपर्स मैंने अभी अभी बताया था. या ऑडिट प्रिंसिपल्स में हमने वर्किंग पेपर्स देखा था. तो ऑडिट वर्किंग पेपर्स क्या होता है कि ऑडिटर ने ऑडिट काम करते समय जो जो नोट डाउन किया है उस पेपर्स को हम वर्किंग पेपर्स कहते हैं. तो लास्ट ईयर्स के वर्किंग पेपर्स ऑडिटर देखेगा, वहां पे आपको क्या क्या मिला था, उस पर एक्सप्लेनेशन क्या दिया था, कौन से एरर थे, किस पार्ट में एरर थे, रिसिट में एरर थे, पेमेंट में एरर थे, परचेसेस में थे, सेल्स में थे, कशामध्ये एरर्स होते किंवा कुठं तुम्हाला फ्रॉड सापडला होता, हे काय तुम्ही मेन्शन केलेलं आहे, हे त्या वर्किंग पेपर्स वरून तुम्हाला सापडणार आहे. लक्षात घ्या. जे की लास्ट इयरचे वर्किंग पेपर, याच्या अगोदर तुम्ही ऑडिट केलेलं आहे आणि त्याच्यातून मग ते जे काय ते काम करताना तुम्ही जे काय नोट डाऊन करून ठेवलेलं असेल ते तुम्ही परत बघणार आहात आणि त्याच्यावरून तुम्ही आयडिया तुम्हाला येईल कि कुठं तुम्हाला मेजर फोकस करायचा है. तो इंफॉर्मेशन जो है, इंटरनल रिपोर्ट्स कौन कौन से होते हैं, एनुअल रिपोर्ट्स है आपके, मिनिट्स ऑफ मीटिंग, जे इंटरनल म्हणजे कोणते, त्या कंपनीमध्ये जनरेट झालेले. लक्षात घ्या. त्या कंपनीमध्ये जनरेट झालेले त्याला आपण इंटरनल रिपोर्ट्स कहते हैं. एक्सटर्नल रिपोर्ट जो कंपनी के बाहर जनरेट हुए हैं उसे हम एक्सटर्नल रिपोर्ट्स कहेंगे. तो देखिए ट्रेड जर्नल्स होते हैं. जसं आता तुम्ही कॉलेजमध्ये आलात तर तुम्हाला व्यापारी मित्र हे जर्नल बघायला मिळेल. लक्षात घ्या. किंवा चेंबर ऑफ कॉमर्सचं एखादं जर्नल जे आहे ते जर्नल तुम्हाला बघायला मिळेल. जस्ट एक मिनिट. देखिए एक्सटर्नल रिपोर्ट्स जो हम देख रहे थे अभी की ट्रेड जर्नल्स, जसं मी सांगितलं की तुम्ही लायब्ररीत गेलात तर तुम्हाला व्यापारी मित्र हे जर्नल मिळेल. लक्षात घ्या. एक्झाम्पल म्हणून मी जस्ट सांगितलं तुम्हाला. तर हे एक एक्स्ट्रा जर्नल आहे. त्याच्यामध्ये समजा तुमच्या कंपनीविषयी काही छापून आलं असेल तर ते आपण त्याच्यातून ऑडिटर जो आहे तो माहिती घेऊ शकतो. किंवा एखादं चेंबर ऑफ कॉमर्सचं जर्नल असेल किंवा एखादं मॅगझिन असेल जे एकत्रित तुमची मॅन्युफॅक्चरिंग तुमचं समजा ऑर्गनायझेशन आहे आणि त्या ऑर्गनायझेशनचं एकत्रित जर्नल निघतं, त्याला आपण ट्रेड जर्नल्स म्हणू शकतो. लक्षात घ्या. तर हे जे जर्नल्स आहेत ही जर्नल्स प्रत्येक व्यापारी असेल किंवा समजा ऑर्गनायझेशन्स असतील, मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न्स असतील, ह्यांचे एकत्रित काही जर्नल्स आहेत ते पब्लिश क्वार्टरली किंवा हाफ इयरली होत असतात. लक्षात घ्या. त्याच्यात जी काही इन्फॉर्मेशन तुमच्या कंपनीच्या रिलेटेड असेल ती इन्फॉर्मेशन ऑडिटर यूज करू शकतो. मॅगझिन्स मध्ये काही तुमच्या समजा एखादा मॅगझिन असेल, जसं आपण एक्झाम्पल घेऊ की दिवाळी अंक आता पुढारीचा आला होता, सकाळचा आला होता, किंवा झी मराठीचा आला होता, त्याच्यामध्ये काही तुमच्या कंपनीविषयी लेख आलेला आहे का, त्याच्यावरून मग ऑडिटर त्याच्यात काय लिहिलेलं आहे त्याच्यावरून त्याची इन्फॉर्मेशन तो घेऊ शकतो. न्यूज़पेपर समझा एखादे तुमच्या आपकी कंपनी जो है उससे रिलेटेड एखादा आर्टिकल आया होगा या न्यूज आई होगी तो वो भी रेफरेंस के लिए ऑडिटर ले सकता है. उसके बेसिस से वो डिसाइड करेगा कि आपकी कंपनी कैसी है, क्या चल रहा है वहाँ पे, ये डिसाइड कर सकता है. पब्लिकेशन ऑफ प्रोफेशनल बॉडीज, जसं मी मगाशी एग्जाम्पल दिलं, प्रोफेशनल बॉडी जो होती है उसके भी कुछ पब्लिकेशन्स होते हैं. जसं चेंबर ऑफ कॉमर्स असेल त्याचे काही पब्लिकेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही एक्सटर्नल रिपोर्ट म्हणून यूज करू शकता, ज्याच्यातून तुम्ही तुमच्या क्लायंटची इन्फॉर्मेशन घेणार आहात. तर हे जे पब्लिकेशन्स आहेत याच्यातून आपण काय घेणार आहोत, समजा आपण एक्स या कंपनीचं ऑडिट करतोय तर एक्स या कंपनी से रिलेटेड काय छापून आलेला है, वहाँ पे क्या पब्लिश हुआ है एक्स से रिलेटेड, ये हम देखेंगे और वो ही हम सिर्फ यूज करेंगे. विजिट टू क्लाइंट्स ऑफिस, क्लाइंट के ऑफिस में आपको विजिट करना है, वहाँ पे देखना है कि एक्चुअल में क्या काम चल रहा है, वहाँ पे क्या हायरार्की है, कैसे काम होता है, मैनेजर क्या करता है, वहाँ पे कैशियर क्या करता है, या एमडी का रोल वहाँ पे क्या है, उसके बाद मैनेजर है वहाँ पे, उसके बाद अलग अलग डिपार्टमेंट्स है, काय आहे तुमच्या कंपनीमध्ये ॲक्च्युअल पोझिशन. कॉस्टिंग डिपार्टमेंट अलग है, अकाउंटिंग डिपार्टमेंट अलग है, एचआर डिपार्टमेंट अलग है, मार्केटिंग डिपार्टमेंट अलग है, क्या आपकी हायरार्की है वर्क करने की,
एडमिनिस्ट्रेशन की, ये आप वहाँ पे जाएंगे तो आपको पता चलेगा। तो वहाँ पे क्लायंट के ऑफिस में एक्चुअल में ऑडिटर व्हिजिट कर सकता आहे इन्फॉर्मेशन कलेक्ट करने के लिए। लक्षात घ्या, फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपण ती व्हिजिट करत आहोत। म्हणजे प्रत्यक्षात तिथं काय चालतं हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यानुसार मग मी ऑडिट कसं करायचं हे ठरवणार आहे। लक्षात घ्या, कारण मला तुमची माहिती नाहीये तोपर्यंत मी काय करायचं हे तुम्हाला सांगू नाही शकणार आहे। लक्षात घ्या, म्हणजे मी तिथं जाऊन चेक काय करायचं आहे हे जोपर्यंत मला त्या कंपनीमध्ये काय चालतं ये माहित नहीं तोपर्यंत मी ते ठरवू शकत नहीं। लक्षात घ्या, कैसे ऑडिट करूंगा मैं, कौन से ऑडिट प्रोसीजर्स मुझे फॉलो करनी है, जब तक उस कंपनी की पूरी इंफॉर्मेशन मेरे पास नहीं है तब तक मैं अपना प्लान नहीं बना सकता कि वहां जाके मैं क्या करूंगा। तो एक्चुअल में ऑडिटर जो है क्लाइंट के ऑफिस में विजिट कर सकता है, वहां पे देख सकता है कि वहाँ पे कौन कौन से डिपार्टमेंट है, वहाँ पे वर्क कैसे चलता है, मैन्युफैक्चरिंग यूनिट कहाँ पे है, क्या मैन्युफैक्चरिंग होता है, वहाँ पे स्टॉक कैसे मेंटेन करते हैं, या परचेसेस जो है उसकी प्रोसेस क्या है, किंवा HR डिपार्टमेंट आहे, अपॉइंटमेंट कशी केली जाते, अकाउंटिंग रिकॉर्ड आप कैसे मेंटेन करते हैं, कॉस्ट रिकॉर्ड आप कैसे मेंटेन करते हैं, कौन कौन से बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करते हैं, या एक ट्रांजेक्शन है परचेस का ट्रांजेक्शन, तो वो परचेस का ट्रांजेक्शन का डिसीजन कैसे होता है, कैसे ऑर्डर मिलेगी, मैन्युफैक्चरिंग डिपार्टमेंट से आपको ऑर्डर मिलेगी, उसके बाद परचेस डिपार्टमेंट को राइट है मैन्युफैक्चरिंग से आया हुआ ऑर्डर डायरेक्टली देने का, या वो मॅनेजमेंट के मीटिंग में डिस्कशन होगा। पूरी प्रोसेस जो है काहीतरी प्रोसेस ठरलेली असते। लक्षात घ्या, आणि मग ही ठरलेली प्रोसेस काय आहे हे तुम्ही क्लायंटच्या ऑफिसमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये। लक्षात घ्या, मग तिथं जाऊन आपण हे प्रत्यक्षात बघणार आहोत। नेक्स्ट देखिए कैसे आप इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं, डिस्कशन विद क्लाइंट्स। क्लाइंट के साथ एक्चुअल में डिस्कशन करना है। ऑडिटर शुड मीट द क्लाइंट और सीनियर मैनेजमेंट एंड डिस्कस इश्यूज रिलेटिंग। आपको जो भी डाऊट लगता है, मी व्हिजिट केलेला आहे आणि व्हिजिट केल्यानंतर मला काही शंका तिथं उत्पन्न झाल्या, म्हणजे मी जसं आता सांगितलं की परचेस होतं तुमचं, समजा परचेसची प्रोसेस मी तिथं विचारली की काय बाबा परचेसची प्रोसेस अशी आहे की मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते रॉ मटेरियल की रिक्वायरमेंट और किस क्वालिटी का रॉ मटेरियल चाहिए, ये परचेस मैन्युफैक्चरिंग डिपार्टमेंट क्या करता है, परचेस रिक्विजिशन किसको भेजता है, परचेस डिपार्टमेंट को भेजता है। तो परचेस डिपार्टमेंट डायरेक्टली किसी सेलर को ऑर्डर भेजता है, या परचेस डिपार्टमेंट टेंडर डिमांड करता है। टेंडर डिमांड करतं म्हणजे काय करतं की प्रत्येकाकडून समजा 4-5 सप्लायर असतील सेम रॉ मटेरियल सप्लाय करणारे, तर त्यांच्याकडून आपण कोटेशन डिमांड करतो आणि मग त्याच्याकडून सेम क्वालिटीचे कोटेशन, कोणाचं कोटेशन कमी आहे त्याला आपण ऑर्डर देतो। असं काही प्रोसेस आहे की तुमचा व्हेंडर ठरलेला आहे त्यालाच तुम्ही ऑर्डर देताय, त्याच्या संदर्भात जे काही तुमचे इश्यूज असतील ते तुम्ही डिस्कस, मी एक्झाम्पल म्हणून सांगितलं। लक्षात की असे बरेच इश्यूज आहेत ज्याच्यावरती आपण डिस्कशन करू शकतो। ओके, मग ते ऑडिटर समजून घेणार आहे कि बाबा यांची परचेस प्रोसेस काय आहे, तर त्यांनी सांगितलं की आम्ही काय करतो, हम करते हैं क्या कि मैन्युफैक्चरिंग डिपार्टमेंट से हमें ऑर्डर आती है कि हमें इस क्वालिटी के सपोज 1000 क्वांटिटी चाहिए, कितने क्वांटिटी चाहिए और कौन सी क्वालिटी के चाहिए, ये मैन्युफैक्चरिंग डिपार्टमेंट को, उसके बेसिस पे परचेस डिपार्टमेंट क्या करता है, मार्केट में जो भी अवेलेबल सप्लायर्स है उन सप्लायर से कोटेशन डिमांड करता है, और उस कोटेशन में से जो कम दाम में आपको देने वाला है उस सप्लायर को हम क्या करते हैं, ऑर्डर देते हैं। ये प्रोसेस उन्होंने डिफाइन की। तो मेरा जो डाउट था कि यहाँ पे परचेसेस कैसे होता है, क्योंकि यहाँ पे मैन्युफैक्चरिंग है तो रॉ मटेरियल ज़्यादा लगने वाला है, तो यहाँ पे फ्रॉड हो सकता है, ऐसे मुझे लगता है। कारण बघा बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी असतात की तुम्ही माझ्याकडून परचेस करा, मी तुम्हाला इतकं कमिशन देतो। परचेस मॅनेजरला त्यांनी काय केलं, आमिष दिलं। लक्षात घ्या की एक्स ही कंपनी आहे आणि वाय हा सप्लायर आहे, वाय सप्लायर काय सांगेल एक्स या कंपनीचा, ए हा मॅनेजर आहे, ए मॅनेजरला सांगितलं त्यांनी की तुम्ही माझ्याकडून कंटिन्युअस परचेस करत चला, मी तुम्हाला 1% कमिशन देत जाईल, असंही होऊ शकतं। लक्षात घ्या, आणि म्हणून मग काही प्रोसेसेस ज्या आहेत त्या प्रोसेसेस फॉलो केल्या जात असतात, आणि मग इथं जे कोटेशन कमी देणार आहे, लक्षात घ्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त कमी रेटमध्ये तुम्हाला सेम क्वालिटीचं मटेरियल जो देणार आहे त्याला आपण ऑर्डर करणार असतो। ही प्रोसेस डिफाईन केलेली आहे आणि त्या पद्धतीनं वर्क करते। मग ऑडिटर या संदर्भात डिस्कशन करेल की प्रत्यक्षात खरंच बाबा असं होतं की नाही,
त्याला जे काही डाऊट्स असतील ते विचारून घेणार. लक्षात घ्या, सिंपली काय आहे तर ऑडिटर कोणत्या मार्गाने इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो हे आपण बघितलं. सिंपली इंटरनल रिपोर्ट्स असतील ते यूज करत असतो, एक्सटर्नल रिपोर्ट्स असतील ते यूज करत असतो, प्रत्यक्षात क्लायंटच्या ऑफिसमध्ये व्हिजिट करत असतो, तिथं भेट देत असतो, क्लाइंट के साथ डायरेक्टली डिस्कशन करेगा, कुछ जो भी डाउट्स है उसके बारे में वो डिसाइड उसके उसके बारे में उसको पूछेगा, और बाद में जो भी उसको इन्फॉर्मेशन मिलती है उस इन्फॉर्मेशन के बेसिस से ऑडिट क्या करेगा, ऑडिट उसका जो ऑडिट प्लान है वो प्लान फायनल करेगा. ओके. बघा, तर मी आता जे डिस्कशन विथ क्लायंट सांगितलं, तर त्याच्यामध्ये जे मेन इश्यूज आहेत कोणत्या ह्याच्यावरती डिस्कशन करू शकतो ते मी मेन्शन केले. बघा, मैनेजमेंटमध्ये जर बदल झाला असेल, चेंज इन मैनेजमेंट अगर है, मैनेजमेंट अगर चेंज हुआ है तो उससे रिलेटेड वो डिस्कशन कर सकता है. रिसेंट चेंजेस इन टेक्नोलॉजीज, तो उससे रिलेटेड डिस्कशन कर सकता है. आपने टेक्नोलॉजी चेंज की है रिसेंटली, न्यू टेक्नोलॉजी आपने जो है वो डिमांड की है जापान से, जर्मनी से, आपकी न्यू जर्मन टेक्नोलॉजी आपने वहाँ पे कंपनी में लाई है, तो वो क्या टेक्नोलॉजी है, कैसे वर्क करती है, या संदर्भात जे काय त्याला डाउट्स असतील तर ते डिस्कस करू शकतो. अकाउंटिंग में आपको कुछ प्रॉब्लम है तो वो डिस्कस कर सकते हैं आप. करंट गवर्नमेंट लेजिस्लेशन, रूल्स एंड रेगुलेशंस, तो देखिए गवर्नमेंट का लेजिस्लेशन या रूल्स रेगुलेशन जो है हर साल चेंज होते हैं. तो देखिए हर साल, फॉर एग्जांपल अपन सिंपल एग्जांपल घेऊ कि जीएसटी के रेट्स जो है वो जीएसटी के रेट्स देखिए 2 मंथ 3 मंथ के बाद चेंज हो सकते हैं. या देखिए कुछ साल पहले आपके यहाँ पे वैट था, अब आपके पास है जीएसटी. किंवा एक्साइज असेल तर त्याच्याशी रिलेटेड काही नियम चेंज झाले असतील, किंवा इनकम टैक्स अगर है तो इनकम टैक्स को टैक्स डिडक्ट करने का जो स्लैब है वो चेंज हो गया. प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. लक्षात घ्या, गवर्नमेंट वो चेंज करता है. तो ऐसे कोई चेंजेस जो है आपके बिजनेस पे इफेक्ट करने वाले हैं तो आपने इम्प्लीमेंट किए हैं, नहीं किए हैं, कैसे किए, इसके बारे में वो डिस्कशन कर सकता है. चेंजेस इन टेक्नोलॉजीज, कुछ चेंजेस अगर आपके टेक्नोलॉजी में हुए हैं, टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स एंड सर्विसेज, कौन कौन से प्रोडक्ट आप मॅन्युफॅक्चर करते हैं, कौन कौन से सर्विसेस आप प्रोव्हाइड करते हैं, याच्यावरती तो डिस्कशन जस्ट एक्झाम्पल म्हणून आपण हे घेतलेलं आहे. चेंजेस इन अकाउंटिंग प्रैक्टिसेस एंड प्रोसीजर्स, अकाउंटिंग प्रैक्टिस में अगर कोई चेंज हुआ है, पॉलिसीज में चेंज हुआ है, तो उसके बारे में आप डिस्कशन करेंगे. तो इसके बेसिस से ऑडिटर क्या करेगा, इंफॉर्मेशन कलेक्ट करेगा और अपना ऑडिट प्लान जो है वो करेगा. बघा, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ऑडिट प्लान करण्याचं, ऑडिट प्लॅनिंग करण्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपण बघू. तुम्ही ऑडिट प्लान केलेला आहे, पण तो करण्याची गरज काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्टे काय आहेत बघा. टू कंप्लीट ऑडिट इन टाइम, अगर आपके पास प्लान है, कहाँ पे कितना टाइम देना है ये पूरा डिटेल में आपने मेंशन किया हुआ है. मतलब आपने रिसीट्स ट्रांजैक्शन जो है उसको 1 घंटा ही देने का डिसाइड किया है, उसमें से आप टेस्ट चेक करेंगे, 100 ट्रांजैक्शन चेक करेंगे. आपका फिक्स है कि 11 to 12 आप क्या करेंगे, 11 AM to 12 PM आप क्या करेंगे, सिर्फ रिसिप्ट ट्रांजैक्शन चेक करेंगे. तो टाइम डिसाइड किया है ना आपने. या सपोज आप 12 बजे के बाद 4 बजे तक आप परचेस के पूरे ट्रांजैक्शन चेक करेंगे, ये पूरा टाइम आपने डिसाइड किया है. 4 बजे आप अलग काम स्टार्ट करेंगे. तो आपका वर्क जो है वो वर्क आपका क्या करने का है, कहाँ पे टाइम देने का है, ये पूरा फाइनल होता है. तो आपका ऑडिट वर्क जो है वो टाइम में कंप्लीट होने के लिए ये आपको मदद करता है. तो ऑडिट प्लानिंग जो है किस लिए चाहिए, टू कंप्लीट ऑडिट वर्क इन टाइम. ओके. टू फैसिलिटेट डायरेक्शन एंड सुपरविजन ऑन वर्क डन बाय जूनियर स्टाफ. जूनियर स्टाफ जो है उसको, जूनियर मतलब क्या है, न्यू स्टाफ. न्यू जो रहेगा उससे हम जूनियर कहते हैं. तो जूनियर स्टाफ जो है उसको, फॉर एग्जांपल कॉलेज में देखिए, जूनियर कॉलेज यानी कॉलेज में आप नए नए होते हैं 11th और 12th में, तो हम क्या कहते हैं, उसे जूनियर कॉलेज कहते हैं. सीनियर कॉलेज का मतलब है आप कॉलेज में 2 साल निकाल चुके हैं, अभी 3rd ईयर में आप आ गए हैं, मतलब फर्स्ट ईयर ऑफ बॅचलर डिग्री के लिए आप आए हुए हैं, तर मग तुम्ही कॉलेजमध्ये थोडे सिनियर झालात. लक्षात घ्या. असं सिंपल आपण म्हणू शकतो. किंवा तुम्ही FY ला आहात, SY ची मुलं जी आहेत ती तुमचे सिनियर आहेत. लक्षात घ्या. कारण तुमच्यापेक्षा त्यांना अनुभव जास्त आहे 1 वर्षाचा, किंवा TY चे विद्यार्थी म्हणजे ते शेवटच्या वर्षातले, ते तुमच्यापेक्षा सिनियर आहेत. लक्षात घ्या 2 वर्षांनी, त्यांना म्हणतो आपण तुमचे सिनियर्स. ओके.
कारण तुम्ही आता फर्स्ट इयरला नवीन आहात सिनियर कॉलेजमध्ये, पण टीवायच्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा ऑलरेडी अनुभव आहे, लक्षात घ्या. त्याला आपण सीनियर्स म्हणतो. तो जूनियर स्टाफ जो होता है उसको ऑडिट कैसे करना है, कहाँ पे कौन सी प्रोसेस फॉलो करनी है, ये डायरेक्शन देने के लिए ऑडिट प्लान जो है ये मददगार साबित होता है. म्हणजे आपल्याला माहित नाही, लक्षात घ्या. तुम्ही आता एखाद्या फर्म मध्ये गेलात, एखाद्या कंपनीमध्ये गेलात, तिथं काय जाऊन करायचं हे मला माहित नाहीये. मी आता नवीन जॉईन झालेलो आहे किंवा 5-6 महिने झालेले आहेत, पण मी त्या कंपनीमध्ये जे गेलेलो आहे तिथे गेल्यानंतर कशी सुरुवात करायची हे अजून मला तेवढी आयडिया नाही आहे. माझ्याकडे जर प्लान असेल, अगर मेरे पास ऑडिट का प्लान है, तो मुझे पता है कि आज मैं जाऊंगा, तो आज मैं 10 बजे वहां पे पहुंचने के बाद मुझे क्या चेक करना है, तो मैं एज पर प्लान में क्या करूंगा, वहां से डिमांड करूंगा कि मुझे रिसीट्स दो, और रिसीट का बुक दो, अकाउंटिंग बुक, वहाँ पे उसका जो आपने रिकॉर्ड ट्रांजेक्शन है वो पूरे मुझे दे दो, मैं वहाँ से चेक करूंगा. तो जो भी जूनियर स्टाफ है उसको डायरेक्शन या सुपरवाइज करने के लिए ऑडिट प्लान. इट हेल्प्स फॉर सिलेक्शन ऑफ ऑडिट स्टाफ एज पर द कैपेबिलिटीज. ऑडिट प्लान, जैसे मैंने बताया कि ऑडिट प्लान आप कैसे करेंगे, पूरी इंफॉर्मेशन कलेक्ट करने के बाद क्लाइंट के बिजनेस की इंफॉर्मेशन जो है वो पूरी आप कलेक्ट करेंगे और उसके बेसिस से आप ऑडिट प्लान करेंगे. तो ऑडिट प्लान जो करेंगे तब आप प्लान करतो म्हणजे काय करत असतो आपण, की कौन सी ऑडिट प्रोसिजर्स वहां पे फॉलो करनी है ये आप डिसाइड करते हैं. तो किस ऑडिट स्टाफने ये कॅपॅबिलिटीज आहे, किंवा तुमची फर्म, समजा एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ की कोऑपरेटिव्हचं ऑडिट आहे, तर समजा काही स्टाफ जो आहे तो कोऑपरेटिव्हच्या ऑडिटमध्ये माहीर असतो, लक्षात घ्या. कंटिन्युअस ते कोऑपरेटिव्हचं ऑडिट करत असतात, ते बघितलं की सांगू शकतात किंवा तिथं काय चेक करायचंय त्यांना माहीत असतं, लक्षात घ्या. किंवा समजा लिमिटेड कंपनीचं ऑडिट असेल तर काही स्टाफ तो लिमिटेड कंपनीच्या ऑडिटमध्येच पारंगत असतो, लक्षात घ्या. तो वहां पे अगर वो स्टाफ जाएगा तो उससे पता होता है कि मैं मुझे क्या चेक करना है, क्या देखना है, तो उसकी कैपेबिलिटी है, वो उसमें एक्सपर्ट है, किसमें, लिमिटेड कंपनी के ऑडिट में, या एखाद एक्सपर्ट होता है कोऑपरेटिव के ऑडिट में, एखाद एक्सपर्ट होता है बैंक ऑडिट में. तो किसकी क्या कैपेबिलिटी है उसके बेसिस से जो मेन ऑडिटर होता है वो वर्क डिस्ट्रीब्यूट कर सकता है, स्टाफ सिलेक्ट कर सकता है. तो ऑडिट प्लान में क्या करेगा, ऑडिट प्लान हेल्प करेगा ऑडिटर को कि कैपेबिलिटीज के हिसाब से ऑडिट स्टाफ जो है सिलेक्ट करने के लिए. टू हेल्प द ऑडिटर्स टू डिवोट अप्रोप्रिएट अटेंशन टू इम्पोर्टेंट एरियाज ऑफ द ऑडिट. इंपॉर्टेंट एरिया जो होते हैं, जैसे मैंने बताया कि कहाँ पे इंटरनल कंट्रोल सिस्टम वीक है, वहां पे ऑडिटर को लगता है, या ऑडिटर ने जो इन्फॉर्मेशन कलेक्ट की है, ऑडिटर ने क्लाइंट के ऑफिस में विजिट किया है, ऑडिटर ने मैनेजमेंट से डिस्कशन किया है, उसके बेसिस से ऑडिटर को लगता है कि यहाँ पे फ्रॉड हो सकता है, यहाँ पे एरर हो सकता है. तो कुछ एरिया जो है वो इम्पोर्टेंट एरियाज ऑडिटर डिसाइड करेगा. तो वहां पे कितना टाइम देना है, इम्पोर्टेंट एरिया को आपको ज्यादा टाइम देना है, तो इम्पोर्टंट एरियाज को ज्यादा टाइम या अप्रोप्रिएट अटेन्शन देने के लिए तिथं जास्त लक्ष देण्यासाठी ऑडिट प्लान जो आहे तो मदत करत असतो, लक्षात घ्या. क्योंकि ऑडिट प्लान में आप मेंशन करेंगे कि विच इज इम्पोर्टेंट एरिया एंड where you needs to give attention, or where you needs to give a more time for checking of that transaction. या आपने मेंशन किया होता है कि रिसीट में या परचेसेस में आपको लगता है कि वहाँ पे परचेसेस के लिए इंटरनल कंट्रोल सिस्टम अच्छी नहीं है, तो वहाँ पे फ्रॉड हो सकता है, तो वहाँ पे आपको ज़्यादा टाइम देना है, वहाँ पे थोड़ा सा केयरफुली चेकिंग जो है वो करना है. तो ये ऑडिट प्लानिंग जो है वो इम्पोर्टेंट होती है कि कहाँ पे ज़्यादा टाइम देना है, कौन सा इम्पोर्टेंट एरिया है जहाँ पे आपको केयरफुली चेक करना है, ये डिसाइड करने के लिए ऑडिट प्लान जो है वो आपको मदद करता है, यानी स्टाफ को मदद करता है. It helps to coordinate with joint auditor, experts, consultant and internal auditor. अब देखिए, एक्सपर्ट मी सांगितलं तुम्हाला यापूर्वीही कि ऑडिटर जो है वो सभी फील्ड में एक्सपर्ट नहीं होता है. इसके पहले मैंने एग्जांपल ऑलरेडी दिए हुए हैं. तो जहाँ पे वो उसको लगता है वहाँ पे वो एक्सपर्ट ओपिनियन ले सकता है. तो जॉइंट ऑडिटर का मतलब क्या है, देखिए, सपोज आपकी एक कंपनी है, XYZ कंपनी, और आपके कंपनी का कारोबार जो है पूरे डिस्ट्रिक्ट में फैला हुआ है. पुणे डिस्ट्रिक्ट में, फक्त आपण इथलंच एक्झाम्पल, किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचं कामकाज जे आहे ते चालतं. तो यहाँ पे देखिए श्रीवर्धन में आपका काम चल रहा है,
सपोज महाड़ में चल रहा है या पुणे में चल रहा है या सातारा में चल रहा है, तो एक ऑडिटर इस पूरी जगह पे व्हिजिट नाही कर सकता है. 10-15 ठिकाणी आपलं काम कंटिन्युअसली चालू असतं. त्या ठिकाणी आपले युनिट्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आपके जो है मुंबई में है, श्रीवर्धन में है, महाड़ में है, सातारा में है, कोल्हापुर में है, सोलापुर में है. तो इस पूरी जगह में एक ही ऑडिटर काम नहीं कर सकता है. तो हमने क्या किया, 3 ऑडिट फर्म को एक साथ अपॉइंट किया. 3 ऑडिट फर्म को, ए बी सी 3 ऑडिटर है, तीनों को, ये अलग अलग है, तीनों को हमने एक साथ अपॉइंट किया और पूरा जो महाराष्ट्र में हम अपना काम चल रहा है वो पूरा आप तीनों मिल के आप क्या करेंगे, ऑडिट उसका करेंगे और तीनों मिल के हमें रिपोर्ट देंगे. इसे कहते हैं हम जॉइंट ऑडिटर. तो वर्क जो है वो वर्क आपने क्या किया, वर्क इज एलोकेटेड जॉइंटली टू 3 ऑडिटर्स. तो जॉइंटली उन तीनों को आपने काम दिया, इसे हम कहते हैं जॉइंट ऑडिटर. तो जॉइंट ऑडिटर जो है वो आपस में डिसाइड करेंगे कि मैं कौन सी ब्रांच करूंगा, वो ये कौन सी ब्रांच करेगा, बी कौन सी ब्रांच, सी कौन सी ब्रांच. तो ऑडिट प्लान अगर आपका है तो इन तीनों में कोऑर्डिनेशन के लिए इंपॉर्टेंट होता है. कोऑर्डिनेशन के लिए ये जो ऑडिट प्लान है ये मददगार साबित होता है. किंवा इंटरनल ऑडिटर असेल किंवा कन्सल्टंट असेल किंवा एक्सपर्ट असेल, तर यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन क्रिएट करण्यासाठी ऑडिट प्लान जे आहे ते मदत करत असतं, लक्षात घ्या. नेक्स्ट कंसेप्ट देखिए इसकी, ओवरऑल ऑडिट प्लान या ओवरऑल ऑडिट अप्रोच. Overall audit plan is necessary to obtain sufficient audit evidences. Audit evidences किस लिए चाहिए आपको? For expressing the opinion on the financial statements. आपको अगर फायनान्शियल स्टेटमेंट पे अपना ओपिनियन देना है की मी सांगणार आहे की हे फायनान्शियल स्टेटमेंट चुकीचे आहे. चुकीचे कशावरून, तर माझ्याकडे पुरावा आहे ज्याला आपण एव्हिडन्सेस म्हणतो. आपके पास एविडेंसेस है तो ही आप कह सकते हैं ये गलत है. मेरे पास अगर कोई प्रूफ नहीं है, एविडेंस नहीं है, तो मैं नहीं कह सकता कि ये गलत है. तो देखिए ओवरऑल ऑडिट प्लान जो होता है ये किस लिए चाहिए, आपको सफिशिएंट ऑडिट एविडेंसेस चाहिए. किस लिए ऑडिट एविडेंसेस आपको चाहिए, आपको ओपिनियन देना है फाइनेंशियल स्टेटमेंट पे, क्योंकि प्राइमरी ऑब्जेक्टिव ऑफ ऑडिट है टू एक्सप्रेस द ओपिनियन ऑन फाइनेंशियल स्टेटमेंट. आणि मग हे प्राइमरी ऑब्जेक्टिव अगर है तो उसका ओपिनियन देने के लिए फाइनेंशियल स्टेटमेंट पे आपको सफिशिएंट ऑडिट एविडेंस की जरूरत है. तो ये ओवरऑल ऑडिट प्लान जो है ये एविडेंसेस कलेक्ट करने के लिए आपको मददगार साबित हो सकता है. फॉर डेवलपिंग ओवरऑल ऑडिट प्लान, ये कैसे डेवलप कर सकते हैं, देखिए. फॉर डेवलपिंग ओवरऑल ऑडिट प्लान, ऑडिटर शुड कंसीडर फॉलोइंग मैटर्स. कौन कौन से मैटर्स आपको कंसीडर करने हैं, देखिए. द टर्म्स ऑफ हिज एंगेजमेंट एंड एनी स्टॅच्युटरी रिस्पॉन्सिबिलिटीज. आपकी एंगेजमेंट के टर्म्स, मतलब अपॉइंटमेंट, एंगेजमेंट म्हणजे काय, अपॉइंटमेंटचे टर्म्स अँड कंडिशन्स तुमचे काय आहेत. ॲज अ ऑडिटर म्हणून तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे, पण त्याच्या टर्म्स कंडिशन्स काय आहेत. समजा तुम्ही स्टॅच्युटरी ऑडिटर असाल तर त्याचे टर्म्स कंडिशन तुम्हाला त्या ऍक्ट मध्ये बघावे लागतील. म्हणजे तुम्ही कंपनी ऑडिट करत आहात, कंपनी ऑडिट, तर मी समजा ॲज अ स्टॅच्युटरी ऑडिटर म्हणून एखाद्या कंपनीचं अपॉइंटमेंट माझी झाली असेल तर माझे टर्म्स कंडिशन्स काय आहेत, हे टर्म्स कंडिशन्स आणि स्टॅच्युटरी रेस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत हे कंपनीज ऍक्ट मला डिफाईन करणार आहे. लक्षात घ्या, कंपनीज ऍक्ट मध्ये मला बघायला मिळतील. समजा माझी इंटरनल ऑडिटर म्हणून अपॉइंटमेंट झाली असेल ॲज अ इंटरनल ऑडिटर, तर टर्म्स एंगेजमेंट के और मेरी रेस्पॉन्सिबिलिटी जो है ये मैनेजमेंट डिसाइड करेगा. तो डिपेंड है कौन सा ऑडिट है उस पर. तो आपकी एंगेजमेंट यानी अपॉइंटमेंट के टर्म्स कंडीशंस क्या है और आपकी स्टॅच्युटरी रेस्पॉन्सिबिलिटीज क्या है, ये पहले ऑडिटर को देखना है. मग त्याच्यानुसार तुम्हाला काम करायचं. लक्षात घ्या, टर्म्स कंडिशन्स काय आहेत. नेचर एंड टाइमिंग ऑफ रिपोर्ट, किस टाइप में रिपोर्ट आपको देना है और उसके लिए आपके पास टाइम कितना अवेलेबल है, या अदर कम्युनिकेशन अगर कुछ करना है रिपोर्ट के अलावा, अगर आपको कुछ रिपोर्टिंग करना है तो वो कम्युनिकेशन क्या है, इसके बेसिस पे आपका ओवरऑल ऑडिट प्लान जो है वो डिपेंड है. द ॲप्लिकेबल लीगल और स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स, स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स किंवा काही कायदेशीर बाबी ज्या ॲप्लिकेबल आहेत, तुमची कंपनी असेल, बँक असेल, तर बँकेला काही कायदेशीर प्रोसिजर ज्या आहेत त्या कंप्लीट कराव्या लागतात. किंवा बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमध्ये काही तुम्हाला स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट सांगितले असतील, किंवा इन्शुरन्स कंपनीज ऍक्ट मध्ये इन्शुरन्स कंपनीला काही स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की तुम्हाला हे काम करायचं आहे आणि कसं करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मग त्या फॉलो केलेल्या आहेत की नाही हे तुम्हाला बघावं लागेल. ॲप्लिकेबल लीगल और स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स. The accounting policies adopted by the clients
कौन से अकाउंटिंग पॉलिसीज उसने अडॉप्ट किए हैं. आता पॉलिसीज बऱ्याच वेळेला मी डिस्कस केलेलं लक्षात घ्या. पॉलिसीज का एग्जांपल मैं हर बार दे रहा हूँ कि डेप्रिशिएशन की मेथड कौन सी है. ये पॉलिसी है आपकी. स्टॉक व्हॅल्युएशन कसं करायचं ही पॉलिसी आहे. फिफो यूज करायचं, वेटेड ॲव्हरेज यूज करायचं, ही पॉलिसी आहे, लक्षात घ्या. तो अकाउंटिंग पॉलिसीज क्लाइंट ने कौन से अडॉप्ट किए हुए हैं और अगर उसमें कुछ चेंजेस है, चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज अकाउंटिंग स्टैंडर्ड 1 में जो दिखाया हुआ है, अगर अकाउंटिंग पॉलिसी चेंज होती है तो उसको डिस्क्लोज करना है आपको. हाँ, अगर कुछ चेंजेस है तो उसके बारे में क्या डिसीजन लिया है मैनेजमेंट ने या डिस्क्लोज किए हैं नहीं किए हैं, ये पूरा देखना पड़ता है ऑडिटर को. तो देखिए, ओवरऑल ऑडिट प्लान करते समय आपको देखना है कि क्लाइंट ने कौन से अकाउंटिंग पॉलिसीज फॉलो किए हैं, अडॉप्ट किए हैं. अगर कुछ चेंज हुआ है उसमें तो वो भी उसको कन्सिडर करना है जब आप ऑडिट प्लान कर रहे हैं. जर काही चेंजेस असतील तर त्या तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत, लक्षात घ्या. द आइडेंटिफिकेशन ऑफ सिग्निफिकंट ऑडिट एरियाज. सिग्निफिकंट ऑडिट एरियाज कौन से है, इम्पॉर्टंट ऑडिट एरिया जसं आपण बघितलं की जिथं इंटरनल कंट्रोल सिस्टम वीक आहे तिथं तुमचा ऑडिट एरिया इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तो ऐसे कोई एरियाज आपने जो आइडेंटिफाई किए हैं वो ऑडिट प्लान करते समय आपको कंसिडर करना है. द सेटिंग ऑफ मटेरियलिटी लेवल फॉर ऑडिट पर्पज. मटेरियलिटी कंसेप्ट हमने लास्ट लेक्चर में देखा था कि इम्पोर्टेंट आइटम जो कि विच अफेक्ट्स on the decision of a reader of financial statement or user of a financial statement is called an material item. तो ये मटेरियलिटी कौन डिसाइड करता है, मटेरियलिटी शुड बी डिसाइडेड बाय द ऑडिटर एंड ऑडिटर्स प्रोफेशनल जजमेंट. ऑन द बेसिस ऑफ ऑडिटर्स प्रोफेशनल जजमेंट ऑडिटर डिसाइड्स द मटेरियलिटी लेवल. तो यहाँ पे ऑडिटर को मटेरियलिटी लेवल जो है वो फिक्स करनी है, लक्षात घ्या. मटेरियलिटी लेवल म्हणजे इम्पॉर्टंट आयटम्स, म्हणजे जसं आपण बघितलं की एखादा आयटम मटेरियल आहे किंवा इम्पॉर्टंट आहे हे ऑडिटर ठरवणार आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की समजा ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये तुम्ही स्टेशनरी एक्सपेन्सेस आणि अदर ऑफिस एक्सपेन्सेस असे इन्क्लूड केलेले आहेत आणि 1% ऑफ टर्नवेअर किंवा 5,000 रुपयापेक्षा जास्त एक्सपेन्सेस असतील तर ते वेगळ्या दाखवायचे आहेत. म्हणजे ते इम्पॉर्टंट आयटम आहे, मटेरियल आयटम आहे, तो वेगळा दाखवायचा आहे आपल्याला. मग स्टेशनरी एक्सपेन्सेस तुमच्या 10,000 आहेत, त्या तुम्ही ऑफिसच्या एक्सपेन्सेस मध्ये क्लब नाही करू शकत, लक्षात घ्या. एकत्रित नाही दाखवू शकत, तर स्टेशनरी तुम्हाला वेगळ्या दाखवाव्या लागतील. त्याला म्हणतो आपण मटेरियल आयटम. आणि मटेरियलिटी लेवल कोणी डिसाइड केली, ऑडिटरने. ऑडिटरने सांगितलं की जो खर्च तुमचा 5,000पेक्षा जास्त आहे तो वेगळा दाखवायचा आहे तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये. म्हणजे त्याला आपण म्हणतो इम्पॉर्टंट आयटम आहे, जो की तुमचे फायनान्शियल स्टेटमेंटचे यूज करणारे लोक आहेत त्यांच्या डिसिजन वरती, त्यांच्या काय म्हणू आपण त्याला, निर्णयावरती परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. तो मटेरियलिटी लेवल जो है वो आपको सेट करनी है एज अ ऑडिटर. एज अ ऑडिटर मैं सेट करूंगा कि 10,000 के से ज्यादा जो एक्सपेंसेस है वो आपको अलग दिखाने, ये मैंने सेट किया है तो आपको ये फॉलो करना है. एज अ क्लाइंट आपको फॉलो करना है. ओके. डिग्री ऑफ रिलायंस ऑन इंटरनल कंट्रोल एंड अकाउंटिंग सिस्टम. कि आपकी इंटरनल कंट्रोल सिस्टम जो है उस पर आप कितना रिलाय कर सकते हैं, वो कितना काय म्हणू आपण विश्वासू आहे, कितनी रिलायबल है, ये ऑडिटर को सेट करना है, फाइनल करना है. पूरी तरह से वो फिट है, पूरी तरह से स्ट्रांगली वर्क करती है, तो आप वो कह सकते हैं कि इंटरनल कंट्रोल सिस्टम या अकाउंटिंग सिस्टम आपकी रिलायबल है. इंटरनल कंट्रोल सिस्टम अगर स्ट्रांग नहीं है तो वो रिलायबल नहीं है. सिंपल या है. मग ते किती % रिलायबल आहे, कितनी रिलायबल है, कहाँ पे रिलायबल है, कहाँ पे वीक है, ये हम ऑडिट प्लान करते समय ये डिसाइड करेंगे. द वर्क ऑफ इंटरनल ऑडिटर एंड एक्सटेंट ऑफ देयर इन्वॉल्वमेंट इफ एनी. इंटरनल ऑडिटर ने काम क्या किया है और वो उसका काम जो है वो कहाँ तक इन्वॉल्व है कंपनी के. क्योंकि जैसे मैंने बताया कि इफ अगर आप इंटरनल ऑडिटर है तो आपकी जो स्कोप है या आपकी जो टर्म्स एंड कंडीशंस है वो कौन डिसाइड करेगा, मैनेजमेंट डिसाइड करेगा. मैनेजमेंट बोलेगा कि सिर्फ इतना ही चेक करना है, इतना मतलब सपोज मैनेजमेंट ने बताया सिर्फ आप परचेस ही चेक करो, तो इंटरनल ऑडिटर का स्कोप है सिर्फ परचेस ही चेक करना है, अदर कोई भी ट्रांजेक्शन वो चेक नहीं कर सकता है. तो इंटरनल ऑडिटर का स्कोप जो होता है वो मैनेजमेंट डिसाइड करता है. तो स्टैट्यूटरी ऑडिटर जो है उसका स्कोप कोई डिसाइड नहीं करता है, उसका स्कोप कौन डिसाइड करता है, वो पर्टिकुलर एक्ट डिसाइड करता है.
कंपनीज का ऑडिट कर रहे हैं तो कंपनीज एक्ट में आपका स्कोप दिया हुआ है, तो मैनेजमेंट अगर बताएगा ये नहीं चेक करना है तो ये आप मान नहीं सकते हैं। आप बताएंगे की मेरा स्कोप ये है, आप मुझे कुछ बता नाही सकते हे, लक्षात घ्या. स्टॅच्युटरी ऑडिटर जो आहे त्याला आपण काही नाही सांगू शकत, त्याला कायद्यामध्ये सांगितलेलं आहे ते सगळं फॉलो करायचं आहे. त्यामुळे मॅनेजमेंटने सांगितलं की बाबा तू रिसिट्स आमचे बघू नकोस, तर स्टॅच्युटरी ऑडिटर ऐकणार नाहीये, लक्षात घ्या. तो म्हणेल की मला कायद्यानं सांगितलेलं आहे, मी बघणार आहे. पण इंटरनल ऑडिटरचं तसं नाहीये, लक्षात घ्या. इंटरनल ऑडिटरला मॅनेजमेंटने सांगितलं की रिसिप्ट तू बघू नकोस, तू फक्त पर्चेसेस बघ, तर मग इंटरनल ऑडिटरला फक्त पर्चेसेस बघायचे आहेत, किंवा मॅनेजमेंटने सांगितलं फक्त रिसिप्ट चेक करायचे आहेत वर्षभर तू, तर तो काय करेल, फक्त वर्षभर येऊन रिसिटच बघणार आहे, बाकी कोणतंही ट्रांजेक्शन तो बघणार नाहीये, लक्षात घ्या. तर इंटरनल ऑडिटरचा स्कोप जो होता है वो मैनेजमेंट डिसाइड करता है. तो ये ऑडिटर को, स्टैट्यूटरी ऑडिटर जो होता है जब ऑडिट प्लान करेगा तो उसको ये देखना है कि इंटरनल ऑडिटर का जो वर्क है और उसकी इन्वॉल्वमेंट कितनी है, उसका स्कोप क्या है, ये पूरा देखना है और उसके बेसिस पे उसको प्लान करना है. द allocation ऑफ वर्क टू बी अंडरटेकन बिटवीन जॉइंट ऑडिटर्स अँड प्रोसिजर्स फॉर इस कंट्रोल अँड रिव्ह्यू. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जॉइंट ऑडिटर जे आहेत ते अपॉइंट केले जातात. मग त्यांच्यामध्ये वर्क ॲलोकेशन जे आहे ते कसं झालेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्लान जो आहे तो करावा लागेल आणि या वर्कवरती कोणाचं कंट्रोल असेल त्याचा रिव्ह्यू जो आहे तो आपल्याला घ्यावा लागत असतो, लक्षात घ्या. तर हा ओव्हरऑल ऑडिट प्लान आहे, किंवा ज्याला आपण अप्रोच जो आहे तो अप्रोच म्हणू शकतो आपण, लक्षात घ्या. ओव्हरऑल ऑडिट अप्रोच. तर त्याचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आता जे आपण डिस्कस केलं याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का, डिफिकल्टी आहे का? ठीक आहे, कोणाला काही डिफिकल्टी नाही असं आपण कन्सिडर करू. असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवून द्या. नेक्स्ट पार्ट आपण उद्या बघू. थांबू आपण इथं.